पोलीस स्टेशनला असा बाप उभा असतो बघ, बापाच्या पाठीमागे तुझी अशी आई उभी आहे बघ. पोलीस स्टेशनची जमीन सगळी अश्रूने भिजवलेली आहे. आईचा पदर भिजलेला आहे, बापाचा शर्ट भिजलेला आहे. तुझा बाप पोलिसांना सांगत आहे, साहेब साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या लेकीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झाले शाळेला म्हणून गेले, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली आणि माझी पोरगीच परत आली नाही साहेब. मी काही चूक केली मला कळाली नाही साहेब. साहेब गावाकडचं सगळं विकलं तिच्यासाठी साहेब, ती स्वतःच्या पायावर उभी राहावी, मी मरायला मोकळा झालो, पण आज मला जिवंतपणे मारून निघून गेली साहेब. कुठल्या पाहुण्यांना फोन करू, कुठं जाऊ, काय करू कळेना झालंय साहेब. आहे साहेब, जीव घुसमटायला लागला. माझ्या लेकीला शोधून काढा साहेब, तिचं पाय धरतो मी, तिला घरी आणतो साहेब. कुठं असेल माझं लेकरू, कुठं असेल माझं पाखरू. हे पोरीराव, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणता नालायक हरामखोर कुत्रा तुमच्या आयुष्यामध्ये येतो. तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा साला मावाडा गांजाडा हरामखोर कुत्रा स्वतःची अंडरपॅन्ट घेण्याची ज्याची लायकी नाही, असला नालायक येतो. तुला एखादा मोबाईल काय घेऊन देतो, तुझ्याशी गुडगुड काय बोलतो, चोरून इकडे चल तिकडे चल, तुला घेऊन काय जातो. आणि 20 वर्षाच्या आई बापाने तुम्हाला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, त्या आई बापाच्या तोंडावर पच करून थुकून निघून जाताना लाज वाटत नाही का? हे प्रेम आहे का? प्रेमाच्या विरोधात नाही बघ. शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीत काम करतोय, महापुरुषांच्या विचारांनी चालतोय बघ. प्रेमाच्या विरोधात नाही, पण जे प्रेम तुझ्या आयुष्याचं हे मात्र करतं, जे प्रेम तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतं, ते प्रेम आहे का? पुरी मला सांग, प्रेम आहे का? 1 पेन बापाला मागत होतीस, 5 पेन बाप आणून देत होता. 1 चप्पल मागत होतीस, 2 ब्रँडेड चप्पल देत होता. एक लक्षात घे, 1 ड्रेस बापाला मागत होतीस, 5 ड्रेस तुला आणत होता. मग तुझा बाप हे तुझ्या मनाच्या विरोधात तुझं लग्न कसं करेल मला सांग परी. हे प्रेम आहे का परी? हे तुझं शिकण्याचं वय आहे. या वयामध्ये शिकून तू फक्त स्वतःच्या पायावर उभे राहा. तुझ्यासाठी राजकुमारांना उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे परी, तुझ्यासाठी राजकुमार. पण हे काय का पोरी? पोलीस स्टेशनला बाप येतो, दीदी घरला चल. अगं तुझी निवड कसली बघ. अगं मी तुला एवढं शिकवलंय दीदी, तुला मी काय नाही दिलं. पोरग चांगलं नाही, पोरग व्यसन करताय दीदी, मी बघितले दीदी. मावा करते, गुटखा करते, 4-5 महिने तुझा वापर करून घेईल शरीराचा, तुला सोडून दिला. आपण परत काहीच करू शकणार नाही. झालं गेलं दीदी, सगळं पोटात घेतो तुझं, घरला चल. तेव्हा पोलिसांना सांगता, या माणसाला मी ओळखत नाही ना, आई बापावर केस दाखल करून निघून जाताना आलाय का? हे शिकला तुम्ही? तुला 100 पैकी 100 मार्क्स पडले, तुझ्या शाळेच्या बाहेर बोर्ड लावला, एवढ्यासाठी लावला नाही का? आमच्या शाळेमध्ये पहिली आली 100 पैकी 100 मार्क्स मिळवणारी, 20 वर्षाचं रेकॉर्ड तोडणारी, तिचा बॅनर लावला आणि तुम्ही आई बापाला पायाखाली घेऊ लागला. तुमचे मार्क काय चुलीत घालायचे का ग? हे नालायका ना. जिथं तुझा बाप उभा आहे तिथं जा, जिथं तुझी आई उभी आहे तिथं जा. तुझ्या आई बापाला अगोदर कडकड बेटी मार पोरी, जा पळत जा लवकर. आज नाही तर परत कधीच नाही माझ्या लेकरानं, आज नाही तर परत कधीच नाही. त्या बापाला अगोदर कडकडून बेटी मारा, त्या आईला अगोदर कडकडून बेटी मारा लवकर कडकडून बेटी माझ्या लेकरानं, मारा कडकडून बेटी. सांग पोरे, हत्तीसारखा रडणारा हा बाप खोटा आहे का सांग? हत्तीसारखी रडणारी ही आई खोटी आहे का मला सांग? पडद्यावरचा हा आई बाप आहे का मला सांग? या आई बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांगा माझ्या लेकरानो? सांगा मला, सांगा या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का? या आईच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का? या आईला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं कराल का? या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं कराल का? सांगा मला, या आई बापाची काय चूक आहे पोरानो? तुम्हाला लहानाचं मोठं केलं, ही आई बापाची चूक आहे का सांगा? स्वतः उपाशी राहिले पण साला तुम्हाला घास भरवला, स्वतः फाटके कपडे घातले पाला, पण प्रत्येक सणाला तुझ्या अंगावर नवीन कपडा चढवला, ही या बापाची चूक आहे का? सांगा मला, या आई बापाने काय केलं सांगा मला. माझ्या लेकरांना चला पाया पडा, आई बापाच्या पाया पडा, चला झुका पडा आई बापाच्या पाया, चला झुका माझ्या लेकरांनो. हा तुझा देव आहे, हा तुझा अंतरीचा देव आहे बघ. देवळातला देव मेला, अंतरीचा जागवा. हा तुझा देव आहे माझ्या लेकरा, हा तुझा देव आहे.